माये तू केव्हा आली ना आपण ध्यानच राहते नाही आपल्या पिढीचे भानच राहत नाही ये आलं पण नव पार्वती माझ्यासारखा भस्म अंगाला लावणारा गळ्यामध्ये सर्प घातलेला बहुरूपी याची संसार कसा करणार असे तू माझ्यामध्ये काय बरं पाहिलं ना आपण कोणताही अलंकार धारण केला नाही तरी तुम्ही उभे राहून श्रीमंत आहात या सृष्टीचा संवाद करून जन्म आणि मुक्तीचे चतुर्सृष्टीमध्ये सामर्थ्य फक्त तुमच्या जवळच आहे हे नीलकंठा आपण सर्व शक्तिमान समजून गेले आहात पार्वती आज मी तुझ्या अति प्रसन्न आहे जो तुला वर मागायचा असेल तर जरूर माग नाथ मला कोणताही वर नको कारण तुम्ही वर देता आणि काहीतरी अघटित घटना करते असे अनेकदा झाले आहे तुका
माझ्या वहना माझ्या वहना माझ्या वहना द्यावा प्रतिसाद देण्याशिर्वाद यावे
किती वरण्याला जाऊया बाजाराला मावशी अगे मावशी मावशी अगे मावशी कोण आहे म्हटलं
अगं मी गवळ्याची राधा. गवळ्याची राधा. हो. मग आले म्हटलं तर तेव्हा तुझं छान रूप आहे.
मी विक्रीला घेतला खवा. अय्या अगं विक्रीला घेतला खवा. ज्याला कुणाला हवा त्याने उभ्याने हे मावशी अगं हवा. असं होय. हा. आणि नसेल मिळाला तर ऑनलाईन हवा. छान माल आहे मावशी तुझा. चला तर. अरे बोला. अगं मावशी आम्ही एवढा मोठा एवढीचा घाट काढायचा म्हणजे आपल्याला शृंगार करायला नको का? हो मावशी करूया शृंगार. हो करूया तर. श्रीकृष्ण भगवान आपल्या गोकुळातील सर्व वडे दही दुधाचे माठ घेऊन पृथ्वीनगरी जात आहेत. त्या न जाता आपल्या गोकुळात राहिले पाहिजेत. ही कामगिरी कोणा समजू काय कळत नाही. आले लक्षात आपला बालमित्र सुदाम ही कामगिरी पार पाडेल. सुदाम ते सुदाम आलो देवा. देवांच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद सुदामा. देवा हे काम जे गोकुळात बोलवले कारण देवा ते एकच आहे. आणि ते कोणते? आपल्या गोकुळातील सर्व वडे दही दुधाचे माठ घेऊन पृथ्वीनगरी जात आहेत. त्या न जाता आपल्या गोकुळात राहिले पाहिजेत. ही कामगिरी सुदामा तुझ्या सोबत आहे. देवा हुकुम कुणाचा आणि कायदा कुणाचा? हुकुम देवांचा कायदा दाखवत आहे सुदामा. देवा तुम्ही गोकुळात जाऊन स्वस्थ आराम करा. कुठे गवळणी जातात त्यात मी पाहतो. या तर. देवाने आपल्याला एक मोठी महत्वाची कामगिरी संपवली ती म्हणजे 16,108 गोपिकांचा मेळा. तो थाटमाट करून मथुरेच्या बाजारी जात आहे. तो न जाता आपल्या गोकुळात राहिला पाहिजे. परंतु हो मी तर एकटाच आहे. आपल्या संस्थेचे सौंदर्य त्याला बोलावून घेतो. जवळच काय माहिती नाही परंतु हाका मारतो. अरे बोबड्या बहुतेक जात खालीवर गेला का? अरे बोबड्या अरे लवकर या गोकुळात मजा आहे मजा. येतो येतो. हार तुझ्या तुला सांगू रे काय रे. हार तुझ्या तुला सांगू रे काय रे. गड्या डोकळे माझा रत्ना. जीवा भावाची माझी लाडाची गाय चुकली रे माझी कपिला. जीवा भावाची माझी लाडाची गाय चुकली रे माझे कपिला. जीवा भावाची माझी लाडाची गाय चुकली रे माझे कपिला. जीवा भावाची माझी लाडाची गाय चुकली रे माझी कपिला गाय.
गेल्या घरात गेला हा. आणि त्याच्या मागे गेला मला ते दुखवायला कोणीच तापलं ना काय हा? काय नाही अरे 8 दिवस झाले डोक्याला तेल नाही लावलं काय नाही लावलं फक्त पिल्लं तर आता काय सांगणार तुला मग काय केलं मग अरे काय करणार काय काय सुद्धा नाही म्हणून गोकुळात मजा गाई मागे धावना गाई मागे धावना माग डोकं उद्याना काय सांगू दादा रे भुलगे पुतना काय सांगू दादा रे भुलगे पुतना
तुम्हाला जमत असेल त्या पाण्याला घे होय हमालते तू पाला आणतोच काय नुजायला काय घेऊन जातो मी आणि पटकन येतो ठीक आहे तू काय झालं माहिती आहे मी म्हटलं 5 मिनिटं थांबा सगळी खोकला घालून 5 मिनिटात देतो गेलो सलसल चाललो वरती सगळी खोपला काढली काय म्हणतो आलो खाली चुकायला काढता काढता म्हणीत काय पोल म्हणतात काय म्हटलं झाली काय नाही सगळी पोल म्हणीत नाही अजून 2 आहे अजून 2 आहे अजून 2 आहे अरे बाबा आलो खाली मी म्हटलं मेल्यानं तुम्हाला दिसतात कुठे मी खाली दिसत ना परत चाललो वरती कोणती चालला परत चाललो कोण म्हणलं म्हणतात कुठं ऐकले का दिसत म्हणत बाबा आलो खाली तुझं बघताय बाजूला राहिला मग याला परत चालला वरती मी खोपली निवड कोण म्हणताय अरे ती 2 खोपला दिसतात त्याच्यावर थांबव आलाय एक काम करा म्हटलं एक काम करा आता बाबांनो मी मला काय खाली उचलवत नाही आहे मशी गलकुआना त्यांना म्हटलं लापशी गलकुआना त्या बबलू मेला लय हुशार आहे आणि बांबूची मोठी गलकू आणला ती याल्या घर मला चालता येईना काय येईना माझी अकेली करून सोडली आणि बाबांना तुमच्या हात ऐकली आणि बाबा कथा बता धावत मला खोकला करायला गेला काय बाबा खोकला लय गलम पडली मला आता जास्त पुढे बोलू नको नाही बरं काल मला बोलवलं सांगतो अरे आज या ठिकाणी देवाने होते हा देवाने आपल्याला कोणी महत्वाची कामगिरी संपवले अरे देव येऊन गेले पण 5 बावल्या फिरले हे देव नाही हे आपले महारथी देव काय मग हे कृष्णदेव कृष्णादेव बरं ठीक आहे
त्याने आपल्याला एक मोठी महत्वाची कामगिरी संपवली ती म्हणजे 16 सासरे 108 गोपिकांचा मेळा तो थाटमाट करून मथुरेच्या बाजारी जात आहे. तो न जाता आपल्या गोकुळात राहिला पाहिजे. अरे गेल्या तर आपल्याला काही सुद्धा भेटणार नाही. त्याच्याकडे दही दूध तूप लोणी सगळं काय सगळं काय आता राधा येतील. आपण तिघेच आहोत बरोबर ना. राधा भरपूर आहे. त्या बाजूला तुझी दोघेला चंद्रकला चंद्रकला झाला